देता, कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला. आई जन्म देते, वडील आधार देतात. पण शिक्षक ज्ञान देतात आणि जीवनाला आकार देतात. अशा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना मी वंदन करून आपल्या समोर माझे 2 शब्द सादर करते. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर अध्यक्ष, गुरुजन वर्ग, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. पण शिक्षक म्हणजे नक्की कोण, कधी विचार केलाय का? तर मित्रांनो, अंधारात हरवलेल्या नौकेला दिशा दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक. शेजारा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला हिरवं ठेवणारा पाऊस म्हणजे शिक्षक. भारत हे एक महान राष्ट्र आहे, कारण या राष्ट्राला महान शिक्षकांचा वसा लाभला. ज्यांनी चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्ताला घडविले ते आचार्य चाणक्य, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रेरणा दिली ते रामकृष्ण परमहंस, आणि जे एक नाही लाखो भारतीयांचे शिक्षक झाले ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, आज आपण मोबाईल, संगणक, इंटरनेट, एआयच्या युगात जगतोय. गुगल आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, पण कधी विचार करायला लावतो का? मुळीच नाही. विचार करायला लावतात ते शिक्षक. आपल्याला संस्काराचा वसा देतात ते शिक्षक, आणि तंत्रज्ञानच नव्हे आत्मज्ञानाची जाणीव करून देतात ते शिक्षक. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी विद्यार्थ्यांच्या मनाला विकसित करण्यासाठी शिक्षकाचीच गरज असते. अशा शिक्षकांना आपण खरी भेट काय देऊ शकतो? कुठले फुलं नाही, भेटवस्तू नाही, तर अभ्यास करून, शिस्त पाळून, समाजासाठी, या राष्ट्रासाठी चांगले कार्य करणे हा शिक्षकांना दिलेला सर्वोत्तम सन्मान असेल. शिक्षक या शब्दातच आयुष्याचा खरा अर्थ सामावलेला आहे. शिक्षक म्हणजे नुसता ज्ञान देणारा नसतो, तर जीवनाला आकार देणारा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवणारा, योग्य अयोग्याची जाणीव करून देणारा आणि जीवनाला दिशा दाखवणारा मार्गदर्शक असतो. ज्योत पेटवण्यासाठी समयेत हवी वाट, चांदण पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि दिवे वाटण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. थँक्यू.